आय थिंक एक छोटा इन्साइट ह्यात असं पण आहे की लोकांना वाटतं की माझ्या बिझनेसमध्ये मी सगळे पैसे इन्व्हेस्ट करेन, पण युअर बिझनेस, स्वतःचा जो बिझनेस असतो ना, तो सगळ्यात जास्त रिटर्न देईलच असं नाहीये. आपल्या बिझनेसपेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या सोर्सेस आहेत मार्केटमध्ये आणि तिकडे आपण फ्युचर वेलसाठी क्रिएट करायला हवं. सो दुसरा एक ब्लाइंड स्पॉट मला जाणवतो सर, आणि तो म्हणजे गोईंग ऑनलाईन और गोईंग इन सोशल मीडिया. सोशल मीडियावर लक्ष नाही आहे लोकांचं आणि सोशल मीडिया खूप बूम होत आहे आणि प्रत्येकाला वाटतं की माझी ट्रेडिशनल मार्केटिंग आहे किंवा माझं जे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे त्याच्यामध्येच मी ग्रो होईल, किंवा मी पेड जे मार्केटिंग आहे टी व्हीवर किंवा ट्रेडिशनल प्रमाणामध्ये तेच करेन, पण सोशल मीडियाकडे लक्ष नाही. आणि मला वाटतं दॅट इज अ व्हेरी बिग ब्लाइंड स्पॉट. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? आपण जेव्हा बिझनेसमध्ये व्हॅल्युएशन बद्दल जेव्हा बोलतो तर ते व्हॅल्युएशन कशावर ठरतं? अनेक गोष्टी असतात व्हॅल्युएशन ठरवण्यासाठी. तुमची मार्केट साईज, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, क्वालिटी ऑफ सर्व्हिस, नंबर ऑफ कस्टमर्स, नंबर ऑफ रिपीट कस्टमर्स, आणि सर्वात महत्त्वाची ज्याच्यावर ह्या सगळ्या पॉईंट्स अवलंबून असतात ते आहे तुमची विजिबिलिटी. तर ही विजिबिलिटी क्रिएट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती विजिबिलिटी कशी क्रिएट करावी, किती कमी पैशात करावी आणि किती मोठी करावी याचा निर्णय उद्योजकाला घेणे गरजेचं आहे. आणि इज द लीडर ऑफ द बिझनेस, ही हॅज टू टेक द डिसिजन्स. आता सगळ्यांना माहिती आहे की मी जर टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजवर ॲड दिली तर मला त्याचा ब्रँडिंगमध्ये फायदा होईल आणि माझा धंदा देखील वाढेल. पण प्रत्येक माणसाची ती केपेबिलिटी किंवा कॅपॅसिटी नसते, तर ऑल्टरनेट मेकॅनिझम्स असतातच. विजिबिलिटी क्रिएट करना इज मैंडेटरी. जितना दिखोगे उतना बिकोगे, जितना अच्छा दिखोगे उतना अच्छा बिकोगे. दिस आर द नॉर्म्स अँड रूल्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग. कारण ब्रँड क्रिएशन इज क्रिटिकली इम्पॉर्टंट आणि तुम्हाला माहित नसेल की तुम्ही किती मोठ्या व्हॅल्युएशनला एक्झिट करू शकता. आणि दॅट इज ऑल अबाउट ब्रँड बिल्डिंग. जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करता ना तेव्हा फक्त तुम्हाला तुमचा पोटेन्शियल कस्टमर बघत नाही, तर तुम्हाला पोटेन्शियल कस्टमर बघतो, गव्हर्नमेंट बघतं, पोटेन्शियल इन्व्हेस्टर बघतो, पोटेन्शियल शेअर होल्डर बघतो, पोटेन्शियल वेंडर बघतो. कदाचित एक असा वेंडर असतो जो इन्व्हेस्टर पण बनतो, जो तुम्हाला वेंडर पण बनतो आणि जो तुम्हाला बिझनेस पण देतो. ते लोक पण पाहतात. तर व्हिजिबिलिटी इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. यू हॅव टू बी ॲज विजिबल एज पॉसिबल. आणि सुदैवाने आज तुम्हाला अशा यंत्रणा अवेलेबल आहेत की तुम्ही इथे खर्च करता आणि जगभरात दिसता. म्हणजे वेन आय स्टार्टेड बिझनेस 35 इयर्स बॅक, त्यावेळेला अशी यंत्रणा नव्हती. समजा जर मी बांद्रामध्ये जाहिरात केली तर फक्त बांद्राच्याच लोकांना दिसायचो. जर मी मालाडमध्ये जाहिरात केली तर फक्त मालाडच्याच लोकांना दिसायचो. पण आज असं नाही आहे. आज जर मी जाहिरात केली तर मी जगभरात दिसू शकतो. माय ब्रँड कॅन बी विजिबल टू अक्रॉस द वर्ल्ड ॲट नो कॉस्ट. ग्रेट. सोशल मीडियामध्ये तुम्हाला खर्च लागतच नाही ना. तुम्हाला जर वाढवायचं असेल आणि प्रचार करायचा असेल तर तुम्हाला पब्लिसिटी बजेट लागतो, पण ते गरजेचं नाही. इट इज ऑप्शनल. तुमच्या एखाद्या नातेवाईकांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तुमच्या लिंकला क्लिक केली तर तो सॅन फ्रान्सिस्कोला राहतो. त्याने क्लिक केल्यानंतर त्याच्या नेटवर्कमध्ये जेवढी अमेरिकेत लोक असतात, तुमची ती पोस्ट त्या सगळ्या लोकांना विजिबल होते. नाव हॅव यू स्पेंड फॉर इट? नो. आता तुम्ही एक पोस्ट टाकली आणि त्यांना मुख्यमंत्री ऑफ महाराष्ट्राने जर बघितलं आणि क्लिक केलं तर पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघणार, कारण सगळे त्यांचे फॉलोअर्स आहेत. त्यांनी क्लिक केलेली गोष्ट सगळ्यांना दिसते. तर द ॲडव्हान्टेज इज प्लेंटी. ईशा देओलने एक पोस्ट केलं आणि हेमा मालिनीने क्लिक केलं तर हेमा मालिनीचे फॉलोअर्स सगळे बघतात. करेक्ट. These are smart strategies of doing business, but visibility is a mandatory factor. Being a part of the social media, paid, unpaid, किंवा hybrid model, paid and unpaid together, are important and that has to be done. आणि तो आहेच एक ब्लाइंड स्पॉट. आता दुसरी गोष्ट म्हणजे किती सोशल मीडिया करावी. तर त्याचं तुम्ही बजेट अलोकेट करू शकता की विजिबिलिटी एवढी झाली पाहिजे किंवा मी एवढे पैसे खर्च करणारच, आणि दॅट इज अ पार्ट ऑफ माय ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग बजेट. इट विल गिव्ह ग्रोथ अँड स्पीड टू युअर ग्रोथ ऑफ द बिझनेस. ग्रेट. आय थिंक बरेच ब्लाइंड स्पॉट्स आहेत, पण आज वेळेअभावी आपण इथेच थांबूया. पण खूप चांगले इन्साइट्स मिळाले आणि थँक्यू फॉर युअर टाइम. माय प्लेजर.